नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गोकुळच्या बदनामी निषेधार्थ डॉक्टर युवराज येडुरे यांचे आत्मक्लेश आंदोलन. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघाची सुरू असलेली बदनामी त्वरित थांबवावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव येथील गोकुळ चौकात भर पावसात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यामध्ये पंचक्रोशीतील शेतकरी, कष्टकरी आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा सर्वांसाठी लक्षवेधी ठरला. या आंदोलनाविषयी आपली भूमिका विशद करताना डॉक्टर युवराज येडुरे म्हणाले की लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालतो. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दरमहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालतं. मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्न पूर्ण झाली. म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टाचे प्रतीक आहे. गोकुळचे संस्थापक स्वर्गीय NT सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुएकर साहेब, तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.